नमस्कार. आज बाबासाहेबांची जयंती. आपल्याकडे गांधीजी, नेहरू, आंबेडकर यांचं कार्य इतकं मौलिक आणि व्यापक की किती बोलू असं होतं. तरीही आज बाबासाहेबांविषयी 6-7 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 14 एप्रिल 1891ला जन्मलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आणि कार्य म्हणजे इतिहासातलं सोनेरी पान आहे. 6 डिसेंबर 1956ला त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यांना फक्त 66 वर्षांचं आयुष्य लाभलं. त्यातही बालपणाचा आणि शिक्षणाचा काळ वगळता उरलेल्या फारच कमी वर्षात त्यांनी केलेल्या कार्याचं मोल मोजण्याच्या पलीकडचं. दलितांचे कैवारी इतकी मर्यादित ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नाहीच. भारतीयांच्या जीवन व्यवहाराचा मुख्य आधार असलेल्या भारताच्या राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान निर्मितीतलं मौलिक योगदान प्रत्येक भारतीय नागरिकासाठी होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, कायदा यातले प्रकांड पंडित होते. त्यातही अर्थशास्त्र हा त्यांच्या जवळचा विषय. ब्रिटिशांकडून होणारं भारतीयांचं आर्थिक शोषण त्यांनी उलगडून दाखवलं. म्हणूनच नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन बाबासाहेबांना अर्थशास्त्रातले आपले पिता मानतात. डॉक्टर आंबेडकरांनी कामगार कल्याणाच्या आणि जलसिंचनाच्या योजनांबाबत केलेलं काम स्वतंत्र भारतासाठी दिशादर्शक राहिलं. खास करून कामगारांसाठी किमान वेतन निश्चिती, 8 तासांचं काम, कामगारांना अपघात नुकसान भरपाई, स्वस्त घरं, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय, भरपगारी रजा, आजारपणाची रजा, पेन्शन, अस्थायी कामगारांना नियमित करून घेणं, कामगारांसाठी लवाद, सेवा योजन म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, महागाई निर्देशांकाला अनुसरून महागाई भत्ता पुरवणं, मोटर वाहन कायदा, अपघात नुकसान भरपाई कायदा, अभ्रक खाण कामगार कायदा, किती मोठी यादी आहे ही. आणि स्त्रियांना अधिकार मिळण्यासाठी फक्त दलित स्त्रियांना नव्हे, सगळ्या भारतीय हिंदू स्त्रियांसाठी त्यांनी जे केलं त्याला तोडच नाही. मानवतेचा अर्धा अवकाश स्त्रिया आहेत. म्हणूनच समाजाची प्रगती ही त्यातल्या स्त्रियांच्या प्रगतीवर मी मोजतो असं बाबासाहेब म्हणत असत. हिंदू कोड बिल तुम्हाला माहितीच असेल. नवस्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून बाबासाहेबांनी या विधेयकाद्वारे हिंदू स्त्रियांना हिंदू पुरुषांच्या बरोबरीने वारसा, घटस्फोट, दत्तक वगैरेचे अधिकार दिले. या हिंदू कोड बिलाला विरोध झाल्यावर त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. स्त्रियांच्या बाळंतपणाच्या काळात विशेष भरपगारी रजा मिळावी असे बाबासाहेबांनी प्रयत्न केले. स्त्रियांना रात्री कामावर बोलवायला बंदी घालणारा कारखाना कायदाही त्यांचाच. जातींची उतरंड असलेल्या हिंदू धर्मात तळच्या आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीत जन्म झाल्याने बाबासाहेबांनी जातीभेदाचे चटके अनुभवले. माणसाचं माणूसपण नाकारणारी ही धर्ममान्य जाती व्यवस्था. या अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची उर्मी बाबासाहेबांना त्यांचे वडील रामजी बाबा आणि शाळेतले शिक्षक यांच्याकडून मिळाली. प्रगतीशील विचारांचे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी मदत केल्यामुळे बाबासाहेब परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकले. उच्च विद्या विभूषित होऊनही त्यांना जाती भेदाचे डंख बसायचे काही थांबले नाहीत. सामाजिक विषमतेविरोधात बाबासाहेबांचा पहिला लढा मार्च 1927 सालचा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह. हा सत्याग्रह पाण्यासाठी नसून मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी आहे ही त्यांची भूमिका होती. जनावरं पाणी पित असलेल्या तळ्यातल्या पाण्याला अस्पृश्य मानल्या गेलेल्या माणसांनी मात्र स्पर्श केला तर ते विटाळतं. ही समजूत आणि प्रथा मानवी प्रतिष्ठेला काळीमा फासणारीच होती. अशा अनेक रूढी विषमतेच्या पायावर रचल्या गेलेल्या हिंदू धर्मात होत्या. जन्मानं मिळालेली जात बदलता न येणं, ज्या जातीत जन्मायचं तिथेच मरायचं, अशी अमानुष जाती व्यवस्था आणि तिला मान्यता देणारे धर्मग्रंथ बाबासाहेबांनी नाकारायचं ठरवलं. महाडलाच 1927 सालीच 25 डिसेंबरला स्त्री शूद्रातिशूद्रांच्या गुलामगिरीचा जाहीरनामा असलेल्या मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांना मंदिर प्रवेश नसणं
ही अशीच एक काळी परंपरा. बाबासाहेबांचा पुढचा सत्याग्रह 1930 सालचा नाशिक इथल्या काळाराम मंदिरातल्या प्रवेशासाठी केलेला. बाबासाहेबांच्या या समतेच्या चळवळीत उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतल्या अनेक विवेकी व्यक्तींची नेहमीच साथ संगत होती. म्हणूनच बाबासाहेब म्हणत असत, मी ब्राह्मणांच्या नव्हे तर ब्राह्मण्याच्या विरोधात आहे. हे ब्राह्मण्य ब्राह्मणात, ब्राह्मणेतरात तसंच बहिष्कृतांमध्येही असू शकतं. बाबासाहेबांनी कधीही व्यक्तिविरोध केला नाही. व्यक्तींवर अन्याय करणारी व्यवस्था त्यांनी नाकारली. एकीकडे विषमता निर्मूलनाची जमिनीवरची चळवळ आणि दुसरीकडे देशाच्या संविधान निर्मितीचं उत्तुंग काम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे कडवे पुरस्कर्ते होते. त्यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान मंजूर होण्यापूर्वी एक दिवस आधी केलेलं संविधान सभेतलं हे त्यांचं शेवटचं भाषण फार महत्वाचं आहे. त्यात ते म्हणतात, केवळ बाह्य स्वरूपात नव्हे तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवं. पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. संवैधानिक मार्ग उपलब्ध असताना असंवैधानिक मार्गांचं समर्थन होऊ शकत नाही. असंवैधानिक मार्ग म्हणजे अराजकतेचं व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढं ते आपल्या हिताचं होईल. भारतातली लोकशाही टिकून राहण्यासाठी त्यांनी दिलेला हा इशारा आहे. आजच्या काळासंदर्भात आणि सध्याच्या सरकारची तऱ्हा बघता तर हा इशारा लक्षात ठेवायलाच हवा. भारतीय लोकशाही अगदी आदर्श आहे, परिपूर्ण आहे असं मुळीच नाही, पण भारतीयांनी ती स्वीकारलीये, अंमलात आणलीये. आपल्या आगेमागे स्वतंत्र झालेल्या देशांशी तुलना केली की जाणवतं भारत हा एकमेव देश आहे प्रचंड विविधता असलेला आणि खंडप्राय असा, जिथे लोकशाही टिकून राहिलीये आणि विकसितही होत आहे. तेव्हा सध्याच्या सरकारचा मूळ अजेंडा काहीही असला तरी आपल्या देशाची ही वैशिष्ट्य टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रयत्नांची शर्थ करायला हवीये. तीही संवैधानिक मार्गानेच. बाबासाहेबांनी संविधानाविषयी म्हटलंय, आपली राज्यघटना ही कायदेशीर तरतुदींचा आणि तत्वांचा नुसता सांगाडा आहे. या सांगाड्याला आवश्यक असलेलं रक्तमांस संविधानात्मक नीतिमत्तेच्या पालनातूनच मिळेल. आपण सगळ्यांनी अशा नीतिमत्तेचं पालन करत राहणं आणि देश आणि राज्य चालवणारी ही सरकारही तसं पालन करतील यावर नागरिक म्हणून देखरेख ठेवणं, यानेच आपण बाबासाहेबांचा वारसा जिवंत ठेवणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.